नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बुक लवर या ऑडिओ बुक चॅनलमध्ये। आज आपण ऐकणार आहोत डू इट टुडे या पुस्तकाचा सारांश। लेखकाला काय म्हणायचं आहे ते मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मग चला सुरू करूया। कधी कधी तुम्ही स्वतःला असं म्हणताना ऐकलंय का, उद्यापासून नक्की सुरू करेन, उद्यापासून एक्सरसाइज, उद्यापासून वाचन, उद्यापासून डाएट, उद्यापासून यूट्यूब चॅनल, उद्यापासून नवं आयुष्य। पण तो उद्या कधी येतो का? आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ती आपल्याला एक साधी पण आयुष्य बदलणारी गोष्ट शिकवतो। उद्याची वाट पाहू नका, आजच सुरू करा। त्यातलाच भाग 1 म्हणजे टाळाटाळ, आपली सर्वात मोठी सवय। आपण आळशी नसतो, आपण मूर्ख नसतो, आपल्या क्षमता नसते असंही नाही। मग आपण काम का पुढे ढकलतो? कारण आपल्याला भीती वाटते, खूप भीती वाटते। ती म्हणजे अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, परफेक्ट नाही झालं तर याचा विचार। आपण सुरुवातच करत नाही। या भीतीमुळे आपण सुरुवातच करत नाही, कारण आपल्याला वाटतं मी अजून तयार नाही। पण खरं सांगायचं झालं तर कोणी कधीच पूर्ण तयार नसतो। तयारी कृतीतून होते, कॉन्फिडन्स हा ॲक्शनमधून येतो। त्यातलाच भाग 2, परफेक्ट वेळ कधीच येत नाही। आपण योग्य वेळेची वाट पाहतो, पण योग्य वेळ म्हणजे काय? सगळं सुरळीत असणं, मन शांत असणं, कोणतीच अडचण नसणं। जर आपण अशा वेळेची वाट पाहिली तर आयुष्य पूर्ण निघून जाईल। हो, सत्य हे आहे, जीवनात नेहमी काही ना काही अडचण असतेच, नेहमी काही ना काही कारण असतं ते आपल्याला करण्यावाचून थांबवतं। पण यशस्वी लोक अडचण संपेपर्यंत थांबत नाहीत, ते अडचणींसोबत पुढे जातात। याच पुस्तकाचा भाग 3 म्हणजे मोटिवेशन विरुद्ध डिसिप्लिन। आपण मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो, कोट्स वाचतो, उत्साह येतो, पण तो थोड्या वेळासाठीच। दुसऱ्या दिवशी तो उत्साह कुठे जातो? मोटिवेशन ही भावना आहे, ती येते आणि जाते। पण डिसिप्लिन ही शिस्त, ही सवय आहे। तुम्ही मूड असो वा नसो, उत्साह असो वा नसो, तुम्ही तुमचं ठरलेलं काम करता, ते म्हणजे डिसिप्लिन। दररोज 20 मिनटं, फक्त 20 मिनटं। 1 वर्षानंतर त्या 20 मिनटाचं काय होईल कल्पना आहे का तुम्हाला? तुमचं पूर्ण आयुष्य बदलेल। याच पुस्तकाचा भाग 4, छोट्या पावलांची ताकद। आपण मोठं स्वप्न बघतो, पण पहिलं पाऊल टाकायला घाबरतो, कारण आपल्याला संपूर्ण जिना दिसत नाही। पण लक्षात ठेवा, तुम्हाला पूर्ण जिना दिसण्याची गरज नाही, फक्त पुढचं पाऊल दिसलं तरी पुरेसं आहे। आज 1 पान वाचा, आज 10 मिनिटं चालायला जा, आज एक व्हिडिओ रेकॉर्ड करा, फक्त आज करा, उद्याचा विचार करू नका। याच पुस्तकाचा भाग 5 म्हणजे तुमची भीती। भीती तुमचा शत्रू नाही। भीती असणं म्हणजे तुम्ही चुकीचं काही करत नाही। भीती म्हणजे तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडत आहात, तुम्ही काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न करत आहात। धाडस म्हणजे भीती नसणं नाही, धाडस म्हणजे भीती असूनही पुढे जाणं। जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभे राहता, पहिल्यांदा स्टेजवर जाता, पहिल्यांदा नवीन काम सुरू करता, हृदय जोरजोरात धडधडतं, पण त्या क्षणीच तुमची वाढ सुरू होते। भाग 6, वेळ तुमचं सर्वात मौल्यवान संपत्ती आहे। पैसे परत मिळू शकतात, गोष्टी परत विकत घेता येतात, पण वेळ, 1 मिनिटं गेलं की ते कायमचं गेलं। आपण वेळ कुठे घालवतो? स्क्रोलिंग, कंपॅरिझन किंवा अनावश्यक चिंता करण्यामध्ये। जर आपण दररोज 1 तास अर्थपूर्ण कामासाठी दिला तर 365 तास वर्षाला आपल्या महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण होतात। कल्पना करा, त्या वेळेत तुम्ही काय शिकू शकता, काय निर्माण करू शकता, किती बदल घडवू शकता। भाग 7 म्हणजे ओव्हर थिंकिंग थांबवा। आपण खूप विचार करतो, इतका विचार करतो की ॲक्शन घ्यायलाच वेळ उरत नाही। काही झालं तर, काही चुकलं तर, लोक हसले तर। पण एक प्रश्न स्वतःला विचारा, जर मी प्रयत्नच केला नाही तर? 5 सेकंद मोजा, 5, 4, 3, 2, 1 आणि सुरू करा। जास्त विचार करण्यापेक्षा लहान कृती करा। भाग 8, सातत्य हीच खरी जादू आहे। टॅलेंट असणं चांगलं आहे, पण सातत्य असणं जास्त महत्त्वाचं आहे। दररोज थोडं करणारा माणूस कधीतरी जास्त करण्यापेक्षा पुढे जातो। कन्सिस्टन्सी बोरिंग असू शकते, एक्झिस्टिंग नाही वाटत,
पण तेच यशाचं रहस्य आहे. रोज थोडं थोडं न थांबता करा. भाग 9. स्वतःवर विश्वास ठेवा. कधीकधी सगळ्यात मोठी अडचण बाहेर नसते, ती आपल्या डोक्यात असते. आपण स्वतःलाच सांगतो, मी नाही करू शकत, मी पुरेसा चांगला नाही. पण लक्षात ठेवा, कोणीच पहिल्या दिवशी एक्सपर्ट नसतो. प्रत्येक यशस्वी व्यक्ती ही कधी ना कधी बिगिनर होती. फक्त एवढंच, त्यांनी सुरुवात केली. अंतिम संदेश म्हणजे कोणतंही काम आजच सुरू करा. जर तुम्ही हे ऐकत असाल आणि तुमच्या मनात एखादं स्वप्न असेल, तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मी अजून किती दिवस वाट पाहणार? जीवन खूप वेगाने पुढे जातं. आजचा दिवस पुन्हा येणार नाही. परफेक्ट परिस्थिती येणार नाही. भीती जाणार नाही. सगळं क्लिअर होणार नाही. पण तुम्ही ॲक्शन घेऊ शकता. आत्ता फक्त एक छोटं पाऊल. उद्याचा विचार करू नका. पुढच्या महिन्याचा विचार करू नका. फक्त आज. कारण आयुष्य बदलणारा क्षण मोठा नसतो, तो छोट्या निर्णयातून सुरू होतो. आज तुम्ही ठरवता, मी सुरू करणार. आणि कदाचित काही वर्षांनी तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या दिवशी मी थांबलो नाही, म्हणून आज मी इथे आहे. आजच करा. आजच सुरू करा. कारण उद्या नेहमी आज बनून येतो. धन्यवाद.